नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस इन बीम. बघा या लेसन मधला आपल्याकडे एक आय सेक्शन वरती एक न्यूमेरिकल आहे. द क्रॉस सेक्शन ऑफ द बीम इज सिमेट्रिकल आय सेक्शन. तर बघा आपण एक अशा पद्धतीने सिमेट्रिकल आय सेक्शन आपण इथे काढून घेऊ, त्यानंतर त्याला आपण डायमेन्शन देऊ. बघा मी छोटासा इथे एक आय सेक्शन इथे काढतो. बघा तो एक सिमेट्रिकल आहे, म्हणजे वरची ज्या फ्लेंजचे डायमेन्शन आहे तेच खालच्या फ्लेंजचे डायमेन्शन आहे. तर लक्षात घ्या, ती फ्लेंज आपल्याला दिली 100 बाय 10. बघा 100 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे ही सुद्धा 100 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. आलं लक्षात? कारण तो सिमेट्रिकल आय सेक्शन. जी वेब दिलेली आहे आपल्याला ती आहे 180 मिलीमीटर बाय 10. बघा ही 180. इथली जी मध्ये आपल्याला दाखवलेली जी आहे ती किती आहे? 10 मिलीमीटर. लक्षात. त्यानंतर पुढे बघा, इफ द परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस इज 120, म्हणजे तुम्हाला गिवन मध्ये काय दिलेला आहे? सिग्मा देऊन टाकलेला आहे तुम्हाला, तो आहे 120 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा, आणि आपल्याला काढायचं आहे इथं एमआर ऑफ द सेक्शन, म्हणजे मोमेंटम आपल्याला काढायचं आहे. लक्षात घ्या, आपण इथं एक बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आपण हवं तर इथं काढून घेऊ. लक्षात घ्या 120 तुम्हाला दिलेला आहे, म्हणून इकडे 120 आपण हे करू, आणि त्यानंतर अशी स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आपण काढून घेतलेली. तर लक्षात घ्या इथं न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, काढायला त्यांनी लावलेली नव्हती पण आपण ती काढतोय. तर बघा, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम झाली. बघा आपल्याला काय पाहिजे? आपल्याकडे फॉर्म्युला m/y = सिग्मा/y. तर आपल्याला इथे m फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे मोमेंटम फाइंड आउट करायची. लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला अगोदर लागणार आहे I. बघा, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया साठी इथे तुम्ही बघायला जर गेलं तर बघा 1/12 आपण हा कॉमन घेऊ. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कॅपिटल BD क्यूब मायनस स्मॉल BD क्यूब, असा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. इथे लक्षात घ्या 1/12. बघा इथे विड्थ मध्ये लक्षात घ्या 100 इंटू डी क्यूब. डेप्थ बघा, पूर्ण ओव्हरऑल डेप्थ मधली जी वेब आहे ती 180, खालची जी आहे 10 आणि वरची आहे 10, म्हणजे अशा पद्धतीने हा आला आपल्याकडे 200 क्यूब. मायनस इथे लक्षात घ्या बी, आपल्याकडे 100 होता त्याच्यामध्ये मधलं 10 मायनस करा, म्हणजे मधली जी काय आपल्याकडे विड्थ आहे ती आहे 90 इंटू, आणि मधली जी वेव आहे आपल्याकडे बघा इथं ती आहे 180 क्यूब. बघा अशा पद्धतीने हा एक मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे 100 इंटू 200 क्यूब मायनस 90 इंटू 180 क्यूब, तर डिवाइड बाय 12. बघा आपला येणारा आन्सर जो आहे तो 22.93 इंटू 10⁶ मिलीमीटर रेज टू 4. बघा अशा पद्धतीने आपण आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेतला. सिग्मा तो तुम्हाला इथे दिलेलाच आहे. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे y, म्हणजे ओव्हरऑल डेप्थ, त्याला डिवाइड बाय 2. ओव्हरऑल डेप्थ मध्ये लक्षात घ्या 180 आणि 20 म्हणजे झाले आपल्याकडे 200. ओव्हरऑल डेप्थ 200 डिवाइड बाय 2 म्हणजे 100 मिलीमीटर. बघा हा आपल्याकडे झाला y. मोमेंटम आपण इथं फॉर्म्युला अप्लाय करा m/I = सिग्मा/y. तर लक्षात घ्या m/I ची व्हॅल्यू 22.93 इंटू 10⁻³ सिग्मा बघा आपल्याला दिलेला आहे 120 अपॉन y ची व्हॅल्यू 100. बघा इथे m = 120 अपॉन 100, हा डिवाइड होता त्या साइड जाताना मल्टिपल करा 22.93 इंटू 10⁻³ बघा 22 इथे लक्षात घ्या 120 डिवाइड बाय 100 इंटू 22.93 इंटू 10⁻⁶. बघा इथे 10⁻⁶ आहे, 10⁻⁶ लिहा. मोमेंट जो आहे मोमेंटम ते आहे 27.52 इंटू 10⁻⁶, आणि आपल्याकडे
मोमेंटमचं जे काही युनिट जे आहे ते आहे न्यूटन मीटर म्हणजे न्यूटन मिलीमीटर. म्हणजे अशा पद्धतीने आपण ही मोमेंटम इथं फाइंड आउट केली. बघा नेक्स्ट न्यूमेरिकल 4 मार्कसाठी. बघा इझी न्यूमेरिकल आहे. अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ अ स्पॅन 8 मीटर कॅरीज अ पॉइंट लोड ऑफ 50 किलोन्यूटन. लक्षात ठेवा आपल्याला त्यांनी लोड दिलेला आहे 50 किलोन्यूटनचा आपल्याकडे लोड आहे. बघा 50 किलोन्यूटनचा लोड आणि स्पॅन जो आहे तो आहे 8 मीटर. बघा स्पॅन 8 मीटर, लोड जो आपल्याला दिलेला आहे तो आहे 50 किलोन्यूटन. किलोन्यूटनला समजा आपण न्यूटन मध्ये जर केलं तर 50 × 10⁻³ न्यूटन. बघा कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ सेक्शन. म्हणजे मॉड्युलस ऑफ सेक्शन तुम्हाला काढून द्यायचं आहे आणि पुढे लक्षात घ्या मॉड्युलस ऑफ सेक्शन म्हणजे Z. बघा पुढे बेंडिंग स्ट्रेस आहे नॉट एक्सीड. बेंडिंग स्ट्रेस म्हणजे सिग्मा आपल्याला दिलेला आहे 150 बघा MPa मध्ये म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघा आता याच्यामध्ये काम झालेलं आहे आपलं. तर आपण काय करू सिग्मा तुम्हाला दिलेला आहे, W दिलेला आहे आणि L तुम्हाला दिलेला आहे. सांगितलेलं आहे का सिम्पली सपोर्टेड बीम जो आहे कॅरीज द पॉइंट लोड ऍट द सेंटर ऑफ द स्पॅन. जर स्पॅन जर सेंटरला असेल तर मॅक्सिमम मोमेंट तुमची जी असणार आहे ती आहे WL/4. आपण शॉर्ट्स मध्ये बघा हा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. W बघा आपल्याकडे आहे 50 × 10⁻³ × L8 डिवाइड बाय 4. लक्षात घ्या 50 × 10⁻³ × 8 डिवाइड बाय 4. बघा आपल्याकडे आन्सर जे आहे ते 100 × 10⁻³ म्हणजे ही आपल्याकडे निघालेली आहे मॅक्सिमम स्ट्रेस. बघा हा झालेला आपल्याकडे न्यूटन मीटर आला म्हणजे हा मॅक्सिमम मोमेंट आपण काढलेली. त्यानंतर तुम्हाला काढायचं होतं मॉड्युलस ऑफ सेक्शन म्हणजे Z = M/σ. आला लक्षात. बघा M ची व्हॅल्यू 100 × आपण एक काम करू बघा 100 × 10⁻³ न्यूटन मीटर मध्ये याला आपण एमएम मध्ये कन्वर्ट जर केलं म्हणजे 100 × 10⁻⁶ न्यूटन मिलीमीटर मध्ये झाला. आलं लक्षात. तर आपण मिलीमीटर मध्ये घेऊ म्हणजे 100 × 10⁻⁶ डिवाइड बाय सिग्मा आपल्याकडे आहे 150. बघा हा जो होता तो आहे आपल्याकडे मॉड्युलस ऑफ सेक्शनचा फॉर्म्युला म्हणजे 100 × 10⁻⁶ डिवाइड बाय 150. बघा आपल्याकडे याचं जे आन्सर आहे ते आहे 666.67 × 10⁻³ म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे हा निघालेला आहे मॉड्युलस ऑफ सेक्शन.